असं आहे की ते वॉशिंग मशीनमधून आता बाहेर आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं डोक्यातलं अजून सेटअप त्यांचं सुधारलेलं नाही. त्यांना अमित शहा आणि मोदी यांना खुश ठेवायचं आहे. आणि राहुल गांधीवर टीका केली म्हणजे अमित शहा मोदी माझ्यावर खुश राहतील असं अजित पवारांना वाटत असेल, ते थोडंसं त्यांनी थोडंसं तो विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे. राहुल गांधीजींनी जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे, काँग्रेस पक्षाचा केलेला आहे. जसं मोदीच्या सरकारने देशातल्या 25 उद्योगपतींचं 16.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही, तरुणांनी घेतलेलं कर्ज माफ केलं नाही, अनेक महामंडळाचं कर्ज घेतलेलं गरीब माणसाचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही. त्यामुळे हे जे 16.5 लाख कोटी रुपये ज्या पद्धतीनं मोदी सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आपल्या मित्रांसाठी, आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत. पण ज्या निधीचा ते सांगतात आहे ते वित्तमंत्री आहेत, याचा अर्थ की कुठला रस्ता द्यायचा असेल म्हणून तुम्ही आम्हाला मतं मारा, असं हे जे आमिष आहे ते आमिष त्यांना देता येत नाही. आणि म्हणून थोडंसं त्यांचा आशीर्वाद पुन्हा राहावा वॉशिंग मशीनचा, असा प्रयत्न अजित पवार करत असतील तर हे काही बरोबर नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.